नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेल्या महाराष्ट्राच्या रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीजमध्ये आपण अंकगणिताचा शेकडेवारी हा चॅप्टर बघत आहोत. शेकडेवारी या चॅप्टरचे आपण बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत. आज आपण बेसिक एक्झाम्पल टू मॉडरेट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल बोर्डवरती आपल्या आहे की 335 हे 5/7 शेकडा किती. तर याला गणिती रूपामध्ये कसं लिहावं लागेल तर 335 भागेला 5/7 335 भागेला 5/7 चे शेकडा किती म्हणजे गुणेला 100 बरोबर. दोन्ही अपूर्णांक आहेत तर अपूर्णांक असतात. अपूर्णांकाचा भागाकार असेल तर काय करतो आपण खाली मुंडकं वर पाय करतो म्हणजे 335 भागाकाराच्या ठिकाणी गुणाकारात चिन्ह देतो. 7 वरती येईल 5 खाली येईल गुणेला 100 बरोबर आहे. 7 5 35 5ने जर 100ला भागलं तर 5 दूनी 10 20 आले. 5ने जर 20ला भागलं तर 5 चौक 20 आले म्हणजे इकडे राहिला 3 गुणेला इकडे राहिले 4 म्हणजे 3 गुणेला 4 उत्तर किती भेटते रे 12%. म्हणजे याचं उत्तर किती आहे 12% आहे. एवढं सोपी एक्झाम्पल होतं. फक्त लक्षात घ्या मांडणी कशी करायची. 335 हे होतं भागाकारात चिन्ह. 5/7 चे म्हणजे गुणाकारात चिन्ह. शेकडा म्हणजेच टक्केवारी काढायची आहे गुणेला 100. भागाकारात चिन्ह असेल अपूर्णांकामध्ये तर गुणाकाराचं चिन्ह देतो आणि गुणाकार व्यस्त करतो म्हणजेच खाली मुंडकावर पाय करतो पुढच्या अपूर्णांकाचं. म्हणून 7 वरती गेला 5 खाली आला. आता 7ने जर 35ला भागलं 5चा भाग गेला. या 5ने 100ला भागलं 20चा भाग गेला. या 5ने 20ला भागलं 4चा भाग गेला आणि 3 गुणेला 4 म्हणजे उत्तर आलं आपलं 12%. अशाच प्रकारचा एक प्रश्न आणखी बघू. बघा तुम्हाला दिलेला आहे 6/35 हे 3/7 किती. दुसरा प्रश्न 6/35 हे 3/7 शेकडा किती. 6/35 हे 3/7 शेकडा किती हा प्रश्न एकदा परत बघू आपण. दुसरा अशाच टाईपवरचा ऑप्शन दिलेला आहे 0.4%. दुसरा ऑप्शन आहे 4%. तिसरा ऑप्शन आहे 20%. चौथा ऑप्शन आहे 40%. तर कसं सॉल्व करणार. सेम तीच पद्धत. 6/35 जसेच्या तसे हे भागाकारात चिन्ह. 3/7 चे शेकडा किती म्हणजे चे म्हणजे गुणाकारात चिन्ह. शेकडा म्हणजे किती 100. जिथं पण भागाकार असतो अपूर्णांकामध्ये तिथं आपण गुणाकारात चिन्ह देतो म्हणजे हे 6/35 जसे तसे भागाकाराच्या ठिकाणी गुणाकारात चिन्ह हा व्यस्त होईल म्हणजे 7 वरती येईल 3 खाली येईल गुणेला 100. ठीक आहे. बघा 7 5 35 3ने 6ला भागलं 2चा भाग गेला. 5ने 100ला भागलं 5 दूनी 10 5 0 0 म्हणजे 20 गुणेला 2 किती उत्तर आलं रे 40%. म्हणजे याचं उत्तर किती आहे 40% आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. सर्वांना दिसत आहे काही प्रॉब्लेम आहे न दिसायला. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया आपण की x चे 7%. तुम्ही सोबत लिहित चला प्रॅक्टिस करत चला. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे x चे 7%. x चे 7% बरोबर 126 तर x बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहे 1600 1400. दुसरा ऑप्शन आहे 1400. तिसरा ऑप्शन आहे 1800. चौथा ऑप्शन आहे 1900. कसं सॉल्व करणार. मांडणी बघून घ्या पहिले. x चे 7% बरोबर 126 आहे तर x आपल्याला विचारलं. आता x जसाच्या तसा चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह 7% म्हणजे 7 भागेला 100 बरोबर 126 म्हटलेलं आहे. x ची किंमत काढायची आहे. हा सगळं तिकडे जाईल. हा गुणाकारामध्ये इकडे जाताना भागाकारामध्ये जाईल. अपूर्णांक आहे तर गुणाकार व्यस्त होईल म्हणजे x बरोबर 126 गुणेला 100 वरती येईल 7 खाली येतील. 7ने याला भाग जायला पाहिजे. बघू 7 1 7 किती बाकी राहिले रे 5. 7 8 56 म्हणजे 18. 18 गुणेला 100 म्हणजे उत्तर किती आलं रे 1800. तर x चे 60% बरोबर 126 तर x बरोबर किती रे 1800.
एक्स बरोबर किती 1800. एक्सच्या ठिकाणी जर आपण 1800 टाकले आणि 1800चे जर 60% काढले तर 126 येतात का? करता येईल आपल्याला असं पण 1800 गुणेला 60%. ठीक आहे, हे 2 शून्य 18 7 126 बरोबर आहे. आन्सर काय आहे? परफेक्ट आहे. हे करण्याची गरज नाही, जस्ट तुम्हाला समजण्यासाठी आपण सांगितलं. ठीक आहे, एक्स होतं म्हणून एक्स लिहिला. जे म्हणजे गुणाकारात चिन्ह, 7% म्हणजे 7/100, टक्केवारीचं चिन्ह म्हणजे भाग्याला 100 बरोबर 126. ठीक आहे, एक्सची किंमत काढायची आहे. 7चे 100 इकडे जाणार. 7ने 126ला भागलं, 18चा भाग गेला. 18 गुणेला 100 म्हणजे 1800, म्हणजे एक्सची किंमत किती आली आपली? 1800. दुसरा प्रश्न बघूया. की तो आहे चौथा प्रश्न. 3 किलोग्रामचे 2.1/2 बरोबर किती? ठीक आहे, इझी आहे. 3 किलोग्रामचे 2.1/2 बरोबर किती? आता बघा, 3 किलोग्राम आहे, याला जर मी ग्रॅममध्ये लिहिलं तर किती होतील रे? 3000 ग्रॅम. करून घेऊ. 3 किलोग्राम बरोबर 3000 ग्रॅम लिहिलं. चे म्हणजे गुणाकारात चिन्ह. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करता येईल. 2 गुणेला 2 4, 4 आणि 1 5, 5/2 झाले. ठीक आहे, आता लक्षात घ्या, 3000 गुणेला 5/2 म्हणजे याचा छेद किती रे? 100. मग छेदाचा छेद इकडे येतो बरोबर आहे, म्हणजे हे किती होतील? 2 गुणेला 100 होतील बरोबर आहे. हा 2 शून्य या 2 शून्यसोबत कटला. 2ने 30ला भागलं, 15चा भाग गेला. 15 गुणेला 5 म्हणजे किती येतील ते? 75. हे किती येतील? 75 ग्रॅम. तर 3 किलोग्रामचे 2.1/2 बरोबर आपल्याला उत्तर भेटते 75 ग्रॅम. किती भेटते? 75 ग्रॅम. आता 3 किलोग्रामचे 2.1/2 आपण डायरेक्ट काढू शकलो असतो. कसं? आता किलोग्राम आहे इथं, तर तुम्ही 3 गुणेला 2.1/2 असं सुद्धा करू शकता. म्हणजे 3 गुणेला 2 2 4 आणि 1 5, 5/2 म्हणजेच 3 गुणेला 5/2 गुणेला 100. पण इथं काटाकाटी व्हायला त्रास होत होता, म्हणून आपण या किलोग्रामचं रूपांतर ग्रॅममध्ये करून घेतलं. आणि ऑप्शनमध्ये पण जे पण उत्तर भेटेल ते ग्रॅममध्येच येईल, कारण हे जे आहे 2.1/2 हे एकदम कमी येईल. एकतर पॉईंटमध्ये उत्तर भेटेल किंवा ग्रॅममध्ये येईल, म्हणून मी किलोग्रामचं रूपांतर कशामध्ये केलं? ग्रॅममध्ये केलं. तुम्हाला जर ऑप्शनमध्ये ग्रॅममध्ये उत्तर दिलेलं असतील तर तुम्ही तशा पद्धतीनुसार करून घ्यायचं आहे. त्या किलोग्रामचं रूपांतर किंवा लिटरचं रूपांतर मिलीलिटरमध्ये करून घ्यायचं. तास दिलेले असतील तर त्या तासाचं रूपांतर सेकंदमध्ये करून घ्यायचं. मिनटं दिलेले असतील तर सेकंदमध्ये करायचं. अशा पद्धतीनुसार तुम्हाला ऑप्शनमध्ये ज्या पद्धतीनुसार उत्तर दिलेलं आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही जे तुमचे जे युनिट दिलेले आहेत, एकक दिलेले आहेत, त्याचं रूपांतर त्या फॉर्मॅटमध्ये करून घ्यायचं आणि तुम्हाला उत्तर काढणं सोपं होईल. आणखी एक प्रश्न आपण बघूया की बघा, पाचवा प्रश्न आपल्या बोर्डवरती आहे. 7/12चे 6% बरोबर किती? एकदम इझी प्रश्न. ऑप्शन पण लिहून घेऊ. चला, पहिलं ऑप्शन आहे 0.035. दुसरं ऑप्शन आहे 0.35. तिसरं ऑप्शन आहे 3.5. चौथा ऑप्शन आहे 0.0035. ठीक आहे, तर सरळ सरळ पहिले गणिती रूपामध्ये लिहा. तर 7/12चे 6% म्हटले म्हणजे 7/12 जसंच्या तसं. चे म्हणजे गुणाकारात चिन्ह, 6% टक्केवारीचं चिन्ह असेल तर छेदामध्ये 100 घेतो. ठीक आहे, याच्यामध्ये बघा काटाकाटी होते. साइन दोन्ही 12 होतात, पुढे काही भाग जात नाही. मग 2ने जर 7ला भागलं तर 2ने 7ला भाग जाईल, पॉईंटचा भाग जाईल. 2ने जर 7ला भागलं तर किती येतात? 2×6 2×5 10 म्हणजे 3.5 आणि हे छेदामधले 100 जसे आहे तसे राहिले. म्हणजे ऑलरेडी पॉईंट इथं आहे. इथून पासून 2 घरं पुढे, म्हणजे इथून पासून 2 घरं पुढे जर म्हटलं तर 0.035 बरोबर आहे का? ऑप्शनमध्ये आहे, पहिलं ऑप्शन आहे. म्हणजे याचं उत्तर किती भेटलं आपल्याला? 0.035. कारण एकावरती 2 शून्य म्हणजे दशांचिन्ह 2 स्थळांतर, पण इथं ऑलरेडी दशांचिन्ह आलेलं आहे. तर जिथं दशांचिन्ह आलेलं आहे तिथून पासून 2 घरं अजून पुढे घ्या
म्हणजे इथे 3.5 होते, इथं होतं, इथून पासून 2 घरं पुढे गेलो म्हणजे याचं उत्तर किती भेटलं आपल्याला 0.035. पुढचा प्रश्न बघूया 6 नंबरचा. 1.1/4% हे गुणोत्तरात कसे लिहाल? सहा नंबरचा प्रश्न आहे. 1.1/4% हे गुणोत्तरात कसे लिहाल? हे गुणोत्तरात कसे लिहाल? ठीक आहे. पहिलं ऑप्शन आहे 5/4. दुसरा ऑप्शन आहे 1/60. तिसरा ऑप्शन आहे 1/80. चौथा ऑप्शन आहे 4/5. इझी एक्झाम्पल. हे टक्केवारी दिलेली आहे अपूर्णांकाची, याला आपल्याला गुणोत्तरामध्ये लिहायचं आहे. तर याला साध्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येईल. तर 4/1 4, 4 1 5, 5/4%. 5/4% म्हणजेच याला काय लिहू शकतो आपण 5/4 भागेला 100 म्हणजेच हे काय होतील 5/4 गुणेला 100. बरोबर आहे. आता 5 आणि 100ला भाग जातो. 5/1 5, 5×2 10, 5×0 म्हणजे त्याचं उत्तर किती भेटते 1/4 गुणेला 20 80. बरोबर आहे. आता 1 आणि 80ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. बरोबर आहे. बघा 5/4% कसे आले 4/1 4, 4 1 5, 5/4%. मग अपूर्णांकाची टक्केवारी असते तर छेदामध्ये जाते. मग छेदाचा छेद इथं येतो 4 गुणेला 100 होतील. हे लक्षात आलं. 5/4 छेदामध्ये 100 आहेत म्हणजे याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे म्हणजे 2 व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार आहे. मग भागाकार कसा करतो आपण 5/4 गुणेला 1/100. गुणाकाराचं चिन्ह देतो आणि याचं खाली मुंडकं वर पाय करून लिहितो म्हणजे 5 गुणेला 1 5 आणि 4 गुणेला 100 की झाले 400 किंवा 4 गुणेला 100. तर हे मी डायरेक्ट लिहिलं. हे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. मग 5 आणि 100ला 5ने भाग जात होता तर त्याला संक्षिप्त रूप मी दिलं 5/1 5, 5×2 10, 5×0 म्हणजे इथं 1चा भाग गेला, इथं 20चा भाग गेला आणि 20 गुणेला 4 म्हणजे किती झाले 80 म्हणजे 1/80 उत्तर आलं. म्हणजे याचं गुणोत्तर किती आलं 1/80. मग कुठला ऑप्शन तर तिसरा नंबरचा आपला ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. काही प्रश्न तुम्हाला होमवर्क देतो ते तुम्ही सॉल्व करा आणि त्याची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या किंवा टेलिग्राम चॅनलला द्यायचे आहेत. 5वा प्रश्न बघूया. सॉरी 7वा 8वा काही प्रश्न तुम्हाला देतो त्याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. ठीक आहे. बघा 7वा प्रश्न n चे 12.5%. n चे 12.5% बरोबर 185 तर n बरोबर किती? ठीक आहे. ऑप्शन आहे 1680. दुसरा ऑप्शन आहे 1295. तिसरा ऑप्शन आहे 1480. चौथा ऑप्शन आहे 1400. ठीक आहे. 8वा प्रश्न m चे 18% बरोबर 450. m चे 18% बरोबर 450 तर m बरोबर किती असं तुम्हाला विचारलं आहे. 3000, 1500, 2000, 2500. 3000, 1500, 2000 आणि चौथा आहे 2500. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. तीन 3.34% गुणोत्तरात कसे लिहाल? कसे लिहाल हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या किंवा उत्तर सोडून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाका. ऑप्शन देतो त्याचं. पहिलं ऑप्शन आहे 0.09. दुसरं ऑप्शन आहे सॉरी 15/4. याचं ऑप्शन आहे पहिलं 15/4.
दुसरं ऑप्शन आहे 1/40. तिसरं ऑप्शन आहे 1/80. चौथा ऑप्शन आहे 3/80. ठीक आहे. 10वा प्रश्न घ्या. (6.708% बरोबर उत्तर किती? ऑप्शन आहे 0.6875. दुसरा ऑप्शन आहे 0.06875. तिसरा ऑप्शन आहे 6.875. चौथा ऑप्शन आहे 0.06775. ठीक आहे. तर हे 1 2 3 4 प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढे आपण आणखी काही एक्झाम्पल बघूया. अकरा नंबरचा प्रश्न बघू. 11 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा, की 1500चे 40%, 1500चे 40% बरोबर एक्सचे 8%. तर एक्स बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहे 6000, 9000, 7500, 8500. 6000, 9000. तिसरं ऑप्शन आहे 7500. चौथा ऑप्शन आहे 8500. ठीक आहे. कसं सोडवा? इझी आहे. पहिले गणिती रूपामध्ये लिहा. तर 1500चे 40% म्हणजेच काय, 1500 चे म्हणजे गुणाकारा चिन्ह, 40% म्हणजे 40/100. ठीक आहे. हे 2 शून्य या 2 शून्यसोबत कट केले बरोबर. एक्स संख्या आहे, माहीत नाही कोणती आहे. एक्स जसं तसं, चे म्हणजे गुणाकारा चिन्ह, 8% म्हणजे 8/100. एक्सची किंमत काढायची आहे. इकडे काय राहिलं 15 × 40. तर हे सगळे इकडे शिफ्ट होईल. तर हे 15 × 40 इकडचं जसं तसं. हा 8 वरती आहे तर इकडे येताना खाली येईल आणि 100 खाली आहे तर इकडे येताना वरती येईल बरोबर एक्स. कारण हा भागाकारात होता तर इकडे येताना गुणाकारामध्ये आला. हा गुणाकारामध्ये होता तर इकडे येताना छेदामध्ये आला. सरळ सरळ 8×5 = 40. 15×5 = 75. 75 वरची 2 शून्य म्हणजे 7500. आपल्याला काय भेटेल? एक्सची किंमत भेटेल. तर एक्स बरोबर किती रे? 7500. हे आपलं तिसरं उत्तर भेटलं. तर एवढ्या इझी पद्धती आहेत. कॅल्क्युलेशन करताना जर तुम्ही चुकवलं नाही तर यामधला प्रश्न चुकणार नाही. हे बेसिकच आहे तसं म्हटलं चालते आपलं शेकडेवारीचं. कारण याच्या पुढचे एक्झाम्पल आता मस्त राहणार आहेत. सोपे आहेत पण प्रत्येक चॅप्टर थोडं प्रश्न जो आहे तो थोडा वेगळा असणार आहे, थोडासा वेगळा असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया 12 नंबरचा. बारा नंबरचा प्रश्न आहे 1200चे 12%, 1200चे 12% बरोबर 400चे किती टक्के? 400चे किती टक्के असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहे 4%, 36%, 32%, 24%. 4%, 36%, 32%, 24%. ठीक आहे. कसं सॉल्व करायचं? सेम पद्धत. पहिले गणिती रूपामध्ये लिहा. 1200चे 12% म्हणजे 1200 आपले जसं तसं. चे म्हणजे गुणाकारा चिन्ह, इथं टक्केवारीचं चिन्ह आलेलं आहे म्हणजे 12 काय होतील 100 बरोबर. आता हे 2 शून्य 2 शून्यसोबत कटले. 400 जसंचं तसं. चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह,
किती टक्के, किती टक्के, किती विचारले मला माहीत आहे का नाही, म्हणून x टक्के आहे की नाही. तर x टक्के म्हणजे किती रे, x भागेला 100. समजलं. किती मला माहीत नाहीत म्हणजे हे x टक्के आहेत, म्हणजे x बरोबर किती, x भागेला 100. ठीक आहे. मला एक्सची किंमत काढायची आहे, ते सगळं तिकडे जाईल, पण इथं पण 2 शून्य 2 शून्य डायरेक्ट कटतात, म्हणजे खाली 11 आला म्हणजे काही नाही आहे. म्हणजे इथं x गुणेला 4 आहे, म्हणजे 4 गुणाकार आता इकडे जाताना भागाकारामध्ये जाईल, म्हणजे हे 12 गुणेला 12 भागेला 4 बरोबर x भेटेल आपल्याला. तर 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, म्हणजे x बरोबर किती भेटले आपल्याला, 36%. तर x बरोबर किती भेटले, 36%. कुठलं ऑप्शन आहे रे, दुसऱ्या नंबरचं उत्तर आहे. म्हणजे इतके हे सोपी एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हा 12वा प्रश्न होता, मी दुसरा लिहिला. 13वा प्रश्न बघा. 13वा प्रश्न आहे 25चे 18%, 25चे 18% बरोबर एक्सचे 25%. तर एक्स बरोबर किती, असा प्रश्न आहे. 16, 9, 18, 12.5 ऑप्शन आहेत. 16, 9, 18 आणि चौथा आहे 12.5. तुम्ही सॉल्व करता येईल तुम्हाला सॉल्व. ठीक आहे. 25चे म्हणजे गुणाकारात चिन्ह 18चे 100 झाले बरोबर. एक्सचे म्हणजे गुणाकारात चिन्ह 25चे 100 झाले. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर हे 2 शून्य 2 शून्य इथं कटून जातात. ठीक आहे. हा 25 25 डायरेक्ट कटतो, म्हणजे एक्स बरोबर 18 उत्तर येते. तुम्ही सॉल्व करून बघ जा. ठीक आहे. तुम्ही सॉल्व करून बघ जा. मी डायरेक्ट केलं, तुम्ही सॉल्व करून बघा. ठीक आहे. कारण हा 100 इकडे भागाकारात आहे, इकडे गुणाकारात जाईल, कटला. हा 25 गुणाकारात आहे, खाली येईल, कटला, म्हणजे एक्स बरोबर 18 उत्तर आलं. तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौदा नंबरचा प्रश्न आहे. एका संख्येचे 37.1/2% बरोबर 1800 बरोबर 1800. तर त्या संख्येचे 62.1/2% बरोबर किती. इझी प्रश्न आहे. ऑप्शन आहे 3000, 2400, 3600, 4200. 3000, 2400, 3600 आणि चौथा आहे 4200. 3000, 2400, 3600 आणि 4200. इझी आहे. बघा, एका संख्येचे 37.1/2% बरोबर 1800 आहेत, तर त्या संख्येचे 62.1/2% बरोबर किती. आता मला ती संख्या माहीत नाही, म्हणून मी ती संख्या बरोबर काय म्हणतो, एक्स म्हणतो. ती संख्या बरोबर काय होतं रे, एक्स. ती संख्या बरोबर एक्स म्हटलं. ठीक आहे. आता आपण पहिली लाईन बघू. एका संख्येचे म्हणजे ती संख्या मला माहीत नाही, एक्सचे म्हणजे गुणाकारात चिन्ह 37.1/2% बरोबर किती होतात, 1800. मग पहिले ती संख्या आपण काढून घेऊ. आता एक्स बरोबर 37.1/2, 1/2 म्हणजे 0.5, म्हणजे त्याला मी लिहू शकतो एक्स गुणेला 37.5% म्हणजेच भाग्याला 100. समजलं. कारण 1/2 आहे, म्हणजेच याला 2ने जर 1ला भागलं तर 0.5 भेटतात, म्हणजे याला 37.5 लिहू शकतो. किंवा तुम्ही 37 गुणिले 2 छेदामध्ये 1 करा, ते पण उत्तर तुमचं 37.5 येईल. आणि टक्केवारी चिन्ह आहे म्हणजे भाग्याला 100 आहेत बरोबर 1800. मला एक्सची किंमत काढायची आहे, सगळं तिकडे जाईल, म्हणजे एक्स बरोबर 1800 गुणेला 100 भागेला 37.5 बरोबर ना. आता 18ने याला भाग जातो का. आता याचा बघा 7 5 12, 12 आणि 3 किती होतात 15, म्हणजे याला 3ने भाग जातो. तर 3 सक किती होतात, हे 18, 600 झाले. आणि याला जर भागलं तर 3 1 3, 3 2 6, 3 5 15, म्हणजे 12.5 उत्तर आलं.
परत 100 आणि 12.5ला जर भागलं तर 25 चोक 100 होतात, 25 5 125 होतात, म्हणजे याचं उत्तर आलं 0.5. 0.5ला जर 600ला जर भागलं तर 5 फक्त 600 भाग्याला 5 करून घेऊ पहिले, पॉईंटचा नंतर विचार करू, आहे ना. 5 1 5, ठीक आहे, 10 झाले, 5 2 10, 5 0 0, 120 उत्तर आलं. बरोबर आहे. जेव्हा दशांश चिन्हाची संख्या खालच्याची जास्त असते तेव्हा काय करतो रे आपण, 0 देतो. कितीने जास्त आहे, एकाने जास्त आहे, म्हणजे इथं 1 0 द्यायचं, म्हणजे याचं उत्तर किती आलं, 1200 आलं, आहे ना. आता 1200 उत्तर आलं तर त्या संख्येचे 62.1/2% किती. आता बघा 1200 उत्तर याचं आलेलं आहे, बरोबर आहे का. पण हे उत्तर बरोबर आहे का, ठीक आहे, बघू आपण, चेक करू. 1200 गुणिला 62.1/2%, परत 1200 गुणिला हे किती होतील, 62.5 भागेला 100. हा 0 या 0 सोबत कटला. 12 पंच 60 0, हातचे आले 6, ठीक आहे. 12 2 24, 24 आणि 6 30 0, हातचे आले 3. 12 सका 72 आणि 3 75, ठीक आहे, म्हणजे पॉईंट दशांश चिन्ह एका स्थळांतर, म्हणजे हे 750 येतात. तर 750 ऑप्शनमध्ये उत्तर आहे का, नाही आहे. मग आपलं कुठं चुकलं बाळांनो, ठीक आहे, बघून घेऊ. किधर अपनी गलती हो गई बाबा. एक्सची किंमत आपली 4800 यायला पाहिजे. बघू कॅल्क्युलेशन कुठं चुकलं. एक्स बरोबर हा 1800 इकडे आला, गुणेला हा 100 इकडे आला, हे 37.5 झाले. 3ने जर भागलं तर 3 सक 18, हे झाले 600. 3 1 3, 3 2 6, 3 5 15, बरोबर आहे, 12.5. 25 चोक 100, 25 5 125, 0.5. 5ने जर याला भागलं तर 5 1 5, बरोबर आहे. कसं काय आपलं चुकत आहे, ठीक आहे, काहीतरी गडबड झालेली आहे उदाहरणामध्ये. पाचने जर 60ला भागलं, बरोबर आहे ना, 5ने जर 60ला भागलं तर कितीचा भाग जाईल रे, 5 1 5, बरोबर आहे, 5 1 5. आणि याचं उत्तर किती आलं होतं, 1200 गुणिला हे 4 आपण केलेच नाही, 12 चौक 48, म्हणजे 4800 उत्तर भेटेल, ठीक आहे, 4800. समजलं का कुठं काय चुकलं होतं आपलं, कुठं चुकलं होतं लक्षात आलं का. बघा 5ने मी 600ला भागलं तर 5 1 5, बरोबर, 2 बाकी राहिले, सॉरी 1 बाकी राहिला, 10 झाले, 5 2 10, 5 0 0, म्हणजे 120चा भाग गेला. आणि 0.5 आहेत, म्हणजे 1 0 अजून वाढेल, म्हणजे 1200चा भाग जाईल. आणि 1200 गुणिला 4 म्हणजे 4800. आता ती संख्या बरोबर मला 4800 भेटली, तर त्या संख्येचे 62.1/2% काढायचे आहेत. तर 4800चे म्हणजेच गुणेला 62.2% म्हणजेच 62.5 छेदामध्ये 100. हे 2 0 हे 2 0 सोबत कटले, म्हणजे 625 गुणेला जर 48 केले तर आपल्याला उत्तर भेटेल. करा 8 पंचे 40 0, हातचे आले 4, 8 2 16, 16 आणि 4 20 0, हातचे आले 2, 8 सक 48, 48 आणि 2 50, हे झाले 5000. हा 0 दिला, 4 पंचे 20 0, हातचे आले 2, 4 2 8, 8 2 10, 0 हातचा आला 1, ठीक आहे, 4 चौक 4 सक 24 आणि 1 25, ठीक आहे, 0 0 0, 5 आणि 5 10, 0 हातचा आला 1, ठीक आहे. इथं दशांश चिन्ह एका स्थळांतर होतं म्हणून इथं एका स्थळांतर, म्हणजे उत्तर किती आलं रे, 3000 उत्तर आलं. उत्तर किती आलं, 3000. तर त्या संख्येचे 62.1/2% म्हणजे उत्तर किती आलं, 3000 आलेलं आहे, ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन करताना थोडी जरी मिस्टेक झाली तर आपलं डायरेक्ट उत्तर चुकते, हे तुम्ही माझ्यावरून बघितलं असेल. थोडं जरी आपण कुठंतरी सोडलं तर आपलं उत्तर डायरेक्ट चुकून जाईल, ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार प्रश्न सॉल्व करायचे आहेत. आणखी एक एक्झाम्पल आपण असं एक बघून घेऊ, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करताना काही अडचण येणार नाही, ठीक आहे. बघून घेऊ आपण दुसरं एक्झाम्पल अशाच टाईपचं. पंधरा नंबरचा प्रश्न बघा.
एका संख्येचे 12.1/2% म्हणजे 120. तर त्या संख्येचे 87.5% बरोबर उत्तर किती? ऑप्शन आहे 960, 720. तिसरा ऑप्शन आहे 600. चौथा ऑप्शन आहे 840. करूया सवाल. एका संख्येचे 12.1/2% म्हणजे 1200. तर त्या संख्येचे 87.5% बरोबर किती? तर मला ती संख्या आहे, ती संख्या माहीत नाही, म्हणून मी ती संख्या बरोबर x म्हणतो. कारण एका संख्येचे मातलेलं आहे, ती संख्याच मला माहीत नाही, म्हणून मी x म्हणतो. तर xचे म्हणजे गुणाकारा चिन्ह 12.1/2 म्हणजेच 12.5% म्हणजेच भागेला 100 बरोबर किती? 1200. समजलं ना? 1/2 म्हणजे 0.5 म्हणजेच 12.5% म्हणजेच 12.5 भागेला 100. हा 0 तिकडे जाईल म्हणजे x बरोबर 1200 गुणेला 100 भागेला 12.5. ठीक आहे, काय अडचण आहे? 25ने जर भागलं तर 25 5 125, 25 चौक 100. परत 5ने जर याला भागलं, पॉईंटचा नंतर विचार करू, तर 5 दुनी 10, 5 चौक 20, 5 0 0 आणि पॉईंट एका स्थळांतरा इकडे नाही आहे म्हणजे 2400 झाले. 2400 गुणेला 4, 24 चौक 96, 9600 उत्तर आपल्याला भेटेल. 24 चौक 96, 960 आपल्याला उत्तर भेटेल. आणि 960चे आपल्याला काढायचे आहेत 87.5%. कारण ती संख्या आपल्याला किती भेटली? 960. बरोबर ना? बघा इथं 5ने जर भागलं तर 5 चौक 20 आले. काही चुकलं का आपलं? 5ने जर आपण याला भागलं तर 5 दुनी 10 आले. 5 दुनी 10 म्हणजे 240 उत्तर आलं होतं आणि पुढे एक 0 दिला. बरोबर आहे. 960. तर 960चे 87.5% म्हणजे 87.5 भागेला 100. हा 0 या 0 सोबत कटला. याला जर 2ने भागलं तर 2 पंच 10, 2 चौक 8, 2 आठी 16. ठीक आहे. पुढे जर भाग द्यायचा म्हटलं तर याला भाग जर दिला तर 5 1 5, 3 बाकी राहिले, 5 7 35, 2 बाकी राहिले, 5 5 25 म्हणजे 17.5 गुणेला 48. मग 17.5 गुणेला 48 करून घेऊ. 8 पंच 40, 0 हातचे आले 4, 8 7 56 आणि 4 60, 0 हातचे आले 6, 8 1 8, 8 आणि 6 14. ठीक आहे. 0 दिला. 4 पंच 20, 0 हातचे आले 2, 4 7 28 आणि 2 30, 0 हातचे आले 3, 4 1 4, 4 आणि 3 7. बेरीज केली 0 0 4, 7 आणि 1 8. दशांशचिन्ह एका स्थळांतर म्हणजे किती आले? 840. तर त्या संख्येचे 87.5% बरोबर किती उत्तर आलं तुमचं? 840 उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न सोडवा. थोडं कॅल्क्युलेशन करताना लक्ष द्या फक्त. ठीक आहे. तर या उदाहरणाची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला आपल्याला गणितामध्ये सुद्धा इझी जाणार आहे. पुढचा एक प्रश्न बघूया. जर 16 नंबरचा प्रश्न आहे. जर 24% वजा 6% गुणेला 4% बरोबर उत्तर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. जर 24% वजा 6% गुणेला 4% बरोबर x, बरोबर x आहे, बरोबर x. तर x बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहे 0.02376, 2376. दुसरा ऑप्शन आहे 2.376,
तिसरा ऑप्शन आहे 0 आणि चौथा ऑप्शन आहे 0.2376. इझी आहे एक्झाम्पल, कॅल्क्युलेशन फक्त चुकलं नाही पाहिजे. 24% म्हणजे किती रे? 24/100 वजा 6% म्हणजे किती? 6/100 गुणिला 4% म्हणजे किती? 4/100 बरोबर काय आपलं एक्स. पहिले कोण सोडवून काय लागेल? बोडमास रूल आहे ना, शिकलो आपण बोडमास रूलनुसार. पहिले ब्रॅकेट, नंतर ऑफ, नंतर डिव्हिजन. मग ब्रॅकेट हे आहे तर ब्रॅकेट कंस सोडून घ्या. तर 24/100 वजा गुणाकारामध्ये अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार, 6 चोक 24, 100 गुणिला 100 म्हणजे किती झाले? ते 10,000 झाले बरोबर एक्स. आता हा आपल्याला भागाकार करायचा आहे, सॉरी आता हा कंस निघून गेला तर ही काय आहे? वजाबाकी आहे, कारण याच्यामध्ये काय आहे? वजा चिन्ह आहे. तर ही वजाबाकी करायची आहे. तर वजाबाकी करताना छेद सारखे पाहिजे. मग याचा छेद 100 आहे आणि याचा 10,000 आहे. जर याला 100ने गुणलं तर हे 10,000 होतील, म्हणजे याला सुद्धा 100ने गुणावं लागेल. म्हणजे 2400ला 100ने जर गुणलं तर हे किती झाले? 2400. आणि 100ला 100ने गुणलं तर किती झाले? 10,000 वजा 24/10,000, कारण मला छेद सारखे पाहिजे होते बरोबर आहे. 2400 वजा 24 जर केलं तर उत्तर किती येईल? 10तून 4 गेले किती राहिले रे? 6 आहे ना. 2376 उत्तर येईल. आणि हे 10,000 एकदाच लिहायला लागेल. ठीक आहे, म्हणजे दशांचिन्ह किती स्थळांतर आहे? 4 स्थळांतर. म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा 4 स्थळांतर द्यावं लागतील. पहिलं स्थळ, दुसरं स्थळ, तिसरं स्थळ, चौथं स्थळ. म्हणजे 0.2376 हे उत्तर मला भेटेल. तर कुठं आहे ऑप्शन? चौथ्या नंबरचं ऑप्शन आहे. तर याचं उत्तर काय भेटलं मला? 0.2376. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करसाल. आणि बघा, ज्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्या. म्हणून त्यांना जर काही प्रॉब्लेम असतील तर ते आपल्या बॅचमध्ये विचारू शकतात, टेलिग्राम चॅनलला टाकू शकतात. बॅच जर तुम्ही लेट जॉईन करसाल तर तुम्हाला अडचणी येतील. सिलेबस आता बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे आणि येते 1 ते 1.5 महिन्यामध्ये 90 ते 95% आपला सिलेबस कवर होऊन जाईल. ठीक आहे. तर पुढे काही प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो, त्याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकायचे आहेत. ठीक आहे. सतरा नंबर 270चे 2/3% बरोबर एक्सचे 3/2%. तर एक्स बरोबर किती हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ऑप्शन आहे 180, 240. तिसरा आहे ऑप्शन 150, 120. ठीक आहे. 18 नंबरचा प्रश्न 25%चे 1/4% बरोबर किती हा प्रश्न सोडवायचा आहे. ऑप्शन आहे 116 गुणिला 10चा घात, 116 गुणिला 10चा वर्ग. दुसरा ऑप्शन आहे 1/25 गुणिला 10चा घात -2. तिसरा ऑप्शन आहे 116 गुणिला 10चा घात -3. तिसरा ऑप्शन आहे 116 गुणिला 10चा घात -2. आणि चौथा ऑप्शन आहे 116 गुणिला 10चा घात 3. ठीक आहे. 18 नंबरचा प्रश्न 19 नंबरचा प्रश्न. जर एक्सच्या 20%चे 20%, जर एक्सच्या 20%चे 20% बरोबर 20 तर एक्स बरोबर किती.
हा प्रश्न सोडवा. ऑप्शन आहे पहिलं 500, दुसरं ऑप्शन आहे 400, तिसरं ऑप्शन आहे 750 आणि चौथा ऑप्शन आहे 300. ठीक आहे. 20 नंबरचा प्रश्न घ्या. 20 नंबरचा प्रश्न 25% वजा 25% गुणिला 25% बरोबर किती. ऑप्शन आहे 1.875, दुसरा ऑप्शन आहे 1.775, तिसरा ऑप्शन आहे 0.1775 आणि चौथा ऑप्शन आहे 0.1875. तर किती एक्झाम्पल आहेत. हे 4 एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वांचे ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत, म्हणजे ऑप्शनमधलं उत्तर नसेल म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर चुकलेलं आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस करा, व्यवस्थित तयारी करा. बघा आत्तापर्यंत आपण बेसिकमध्येच आहोत. आता पुढे आपण उद्याचे जे लेक्चर राहतील हे शाब्दिक उदाहरणं राहतील शेकडेवारीवरचे. तर शेकडेवारीवरचे शाब्दिक उदाहरणंसुद्धा पेपरमध्ये विचारलेले आहेत आणि डायरेक्ट असे प्रश्नसुद्धा तुम्हाला रेल्वे ग्रुप डी, NTPC, RPF, SI, कॉन्स्टेबल आणि ALP टेक्निशियनच्या पेपरला विचारलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही जगामधली कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या त्याला शेकडेवारी हा चॅप्टर असतो. पोलीस भरती असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, MPSC असेल, UPSC असेल, बँकिंग असेल किंवा तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, फॉरेस्ट गार्ड असेल, कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला शेकडेवारी हा चॅप्टर आहेच. त्यामुळे प्रत्येकाने चांगल्या तऱ्हेनं, व्यवस्थित तऱ्हेनं हा चॅप्टर करायचा आहे आणि याचं बेसिक तुम्हाला दुसऱ्या चॅप्टरमध्ये सुद्धा कामाला येते. त्यामुळे हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.